आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर काही वेळापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं, प्राणप्रतिष्ठापना झाली आणि यानंतर आपण हा पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा। ही भेट खरोखरच लक्षवेधी ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, अवेटेड मोमेंट, कारण की खूप वेळापासून वाट बघत होते सगळेच, त्यांचे कार्यकर्ते असू देत, समर्थक असू देत। उद्धव ठाकरे अखेर 22 वर्षांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आलेत। बहुधा शिवतीर्थ झाल्यानंतर बहुधा पहिल्यांदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इकडे आले। आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते। आपण बघू शकतो एकंदर पाहिलं गेलं तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी इथे आपल्याला घडताना दिसते। दोन ठाकरे बंधू एकत्र एकाच खऱ्या अर्थानं वेळेला येणं हे कुठे ना कुठे हा योग जुळून आलेला आहे आणि गणपती निमित्तानं हा योग जुळून आलाय। सगळ्यात चांगली गोष्ट हीच झाली आहे की एकंदर पाहिलं गेलं वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते, म्हणजेच मातोश्रीवर गेले होते आणि आज गणपतीच्या पहिल्या दिवशी, आगमनाच्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आलेत। त्यामुळे कुठे ना कुठे एक वेगळी परिभाषा आता ठाकरे कुटुंबियांची पण आपल्याला पाहायला मिळते। एकत्र सध्या पाहिलं गेलं सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की 22 वर्षांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्याच्याजवळ आज आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि आपण बघतो संपूर्ण कुटुंब हे एकत्र आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आलेले आहे। गणपतीच्या निमित्ताने ही भेट होताना दिसते, त्यामुळे कुठे ना कुठे वेगळ्या चर्चा कुठल्याच गोष्टी घडत नाही। मात्र ठाकरे कुटुंबीय हे आता त्यांची जवळीक जी आहे ती आता पाहायला मिळते। एकत्र पाहिलं चंदू वैद्य पण इकडे आले होते, त्यामुळे कुठे ना कुठे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच वेळी येणं हे जो आहे तो सगळ्यात सुंदर योग आहे असंच पाहायला मिळतोय। आणि आता थोड्या वेळात खऱ्या अर्थानं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थाच्या आत आहेत आणि आता उद्धव ठाकरे बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं गोष्टी ज्या आहेत दोघांना एकत्र पाहायला मिळेल का, आता त्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे। अगदी नाही, बरोबर आहे। निमित्त जरी आध्यात्मिक असलं श्रेयस, तरी सुद्धा त्याभोवती मागे कारण काही राजकीय असू शकतं का, अशा सुद्धा चर्चा बऱ्याच रंगू लागलेल्या आहेत। श्रेयस, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते थोड्या वेळाने। ही दृश्य आपण ताजी पाहतोय, प्रेक्षकांना दाखवतोय। उद्धव ठाकरे सध्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा, उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा आणि काही वेळातच दोन्ही बंधूंची पुन्हा एकदा भेट होईल। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावर बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि हा उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो शिवतीर्थावर। काही क्षणामध्येच आपण पाहूयात या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा जाते श्रेयसकडे अपडेट घेण्यासाठी। श्रेयस, दोन्ही बंधूंची भेट झालेली आहे का? उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत का शिवतीर्थावर? उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थाच्या आत आहेत। बाप्पांचं दर्शन आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं असं पाहायला मिळत नाही। मात्र आता कुठल्याच कॅमेराजना प्रसार माध्यमांना आत अलाव केलं गेलं नाहीये। मात्र हे दोन ठाकरे बंधू खऱ्या अर्थानं बाहेर येतील आणि मग माध्यमांशी संवाद साधतील का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे सगळे तिघेही आता शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी मनसेअध्यक्ष राज ठाकरे मातोश्री पोहोचलेले तेव्हाच त्यांना निमंत्रण दिलं होतं। त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं एक वेगळा फोन कॉल खऱ्या अर्थानं मनसेअध्यक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला होता, ज्यात विनंती देखील केली होती की तुम्ही या। आणि आज त्या विनंतीला मान देऊन 22 वर्षांनी, तब्बल 22 वर्षांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आलेत। दोन ठाकरे बंधूंची भेट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की घरात गणपती आले, जसं ठाकरे कुटुंबाच्या घरात गणपती आलेत आणि त्या गणपतीचं आगमनाच्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय एकत्र येताना दिसत आहेत। चंदूमामा वैद्य असो आणि ठाकरे कुटुंबीय असो, राज ठाकरे यांच्या घरातले लोक, अमित ठाकरे असतील, उर्वशी ठाकरे असतील, वैद्य असतील, या सगळी लोक असतील आणि उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय हे एकत्र एकाच घरात आता खऱ्या अर्थानं दिसून येत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे अनेक चर्चा ज्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत। हे ठाकरे कुटुंबीय जरी एकत्र आले तरी राजकीय दृष्ट्या या गोष्टी घ्यायच्या क्या, आता त्याकडे सगळ्यांना चर्चा सुरू झाल्या आहेत। मात्र राजकीय दृष्ट्या जेव्हा आपण म्हणतो तर मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा वरळी डोम मध्ये ही मंडळी जेव्हा एकत्र आली होती तेव्हा देखील म्हटलेलं की आता आलोय तर कायमसाठी आलोय आणि ते कायमसाठी येण्याचं चित्र इथे आपल्याला आता पाहायला मिळत आहे। एकत्र सुद्धा पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंचा गाडीचा ताफा हा शिवतीर्थाला पोहोचलेला आहे, ते पोहोचलेले आहेत। आज आता दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि एकत्र ठाकरे बंधूंच्या गोष्टी गप्पा होत असतात। कारण आपण बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मित्र सुद्धा म्हणजे अविनाश गोवारीकर असतील, छायाचित्रकार अविनाश गोवारीकर असतील, त्याच्यानंतर अजित पुरे असतील,
ही सुद्धा मंडळी आता आत आहेत आणि ठाकरे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर आता खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करता येत आहेत. चंदूमामा वैद्य सुद्धा आहेत, त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार, कधी येणार याच्या चर्चा ज्या सुरू होत्या ते दुसऱ्यांदा आता अनौपचारिक पद्धतीने दुसऱ्यांदा हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो तर शिवतीर्थाचं आपण बाहेरचं पार्किंग बघतोय, कारण उद्धव ठाकरे यांची गाडी आता गेलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला बाकी दृश्य दिसत नाहीत. मात्र उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत आणि आता बाकी दर्शन घेतल्यानंतरच्या गप्पा दोन ठाकरे म्हणून सुरू आहेत. राजकीय दृष्ट्या आता हे दोघं एकत्र येतील नाही येतील, कशा काय जोडी आपण बोलू शकतो, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती कशी होईल, काय होईल याच्या कोणत्याही चर्चा आता मात्र मनसे आणि शिवसेनेमध्ये आनंदाची गोष्ट हीच आहे की ठाकरे बंधू एकत्र आहेत. अगदी श्रेयस, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. थोड्या वेळाने आपण प्रेक्षकांना सांगूयात, सध्या गणपती निमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या घरी काही वेळापूर्वी बाप्पांचं आगमन झालं, बाप्पा विराजमान झाले, आरती झाली आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जसं निमंत्रण दिलेलं होतं उद्धव ठाकरेंना की गणपतीसाठी आमच्याकडे बाप्पासाठी दर्शन घेण्यासाठी या, आणि त्याच निमित्ताने आता उद्धव ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी सहकुटुंब दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. जसं श्रेयसने आपल्याला अपडेट दिली नुकतीच की आतमध्ये तर दोन्ही बंधू गेलेले आहेत आणि भेटले सुद्धा असतील, बाप्पाचं दर्शन घेतलं असेल. मात्र या भेटीमध्ये तरी काही चर्चा होते का की हे भेट फक्त बाप्पाच्या दर्शनासाठीच होती, हे सुद्धा लवकरच कळेल. ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य, ताजी दृश्य. राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे यासाठी हे विशेष कारण की उद्धव ठाकरे जवळजवळ 20 ते 22 वर्षांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण की कृष्णकुंज त्यांचं जे पहिलं घर होतं राज ठाकरेंचं, तेव्हा उद्धव ठाकरे गेलेले होते त्यांना भेटण्यासाठी आणि त्यानंतर आता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया. तुमचे प्रतिनिधी संदीप सुद्धा आपल्यासोबत आहेत. संदीप, तुम्ही सध्या कुठे आहात आणि आपण पाहतोय की उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत, त्यांची भेट झालेली आहे का, काही बोलणं झालंय का, चर्चा झाली का, काय कळतंय? त्यांचे कुटुंबीय हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. आपण हे थेट दृश्य पाहतोय. आतमध्ये सध्या उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघही पोहोचलेले आहेत. पहिल्यांदाच खरं तर म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेमधून राज ठाकरे बाहेर पडलेले होते आणि मनसे पक्षाची स्थापना झाली होती, त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थावर दाखल झालेत. यापूर्वी काही ना काही निमित्तानं राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले होते, मात्र उद्धव ठाकरे हे कधीच शिवतीर्थावर आलेले नव्हते. आणि आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहतोय आकर्षक अशी सगळी सजावट जी आहे ती करण्यात आली आहे. संपूर्ण शिवतीर्थाला फुलांची आरास आपण पाहतो या शिवतीर्थाला करण्यात आलेली आहे. महत्वाचं हेच आहे की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणात एक चर्चा होती दोन्ही ठाकरे बंधूंची, आणि यापूर्वी देखील वरळी डोम असेल किंवा इतर ठिकाणी त्यांचं बोलणं झालं होतं, बैठका झालेल्या होत्या. आणि आज एक हा खरं तर ठाकरे कुटुंबियांचा स्नेह मेळावा म्हणावा लागेल की गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवतीर्थावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय हे राज ठाकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत. यापूर्वी पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरेंमध्ये काही प्रमाणामध्ये अबोला होता, मात्र ज्यावेळेला वरळी डोम मधला कार्यक्रम झालेला होता त्यानंतर दोन्ही ठाकरेंनी खरं तर संकेत दिलेले होते राजकारणामध्ये की आम्ही एकत्र येऊ, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठीच. आणि त्यानंतर आपण पाहतोय की अगदी गॅलरी पासून खालीपर्यंत संपूर्ण शिवतीर्थाला ही आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. आजचा हा गणेशोत्सव वेगळा आहे राज ठाकरे यांच्या घरचा म्हणावा लागेल, कारण दोन्ही ठाकरे हे बऱ्याच वर्षांनंतर एकत्रित शिवतीर्थावर भेटत आहेत. त्यामुळं राजकीय वलय जरी असलं तरी कौटुंबिक जो एक स्नेह मेळावा आहे तो या शिवतीर्थावर या निमित्तानं पाहायला मिळतो. आणि दरवर्षी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर नेते जे आहेत राजकारणातले ते देखील येत असतात. मात्र उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे मात्र पहिल्यांदाच या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्यापूर्वी चंदूमामा जे दोन्ही ठाकरे कुटुंबियांतील सलोखा ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे महत्वाचं आहे हेच आहे की या पुढची जी वाटचाल असेल दोन्ही पक्षांची किंवा दोन्ही घराण्यांची ती कशी असेल याची आता राजकीय वर्तुळात चर्चा असणार आहे. काही दिवसांपूर्वी पुढारी न्यूजच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की एखाद्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर असेल, एखाद्या महापालिकेत मनसेचा असेल, त्यावरूनच खरं तर युतीचे संकेत जे आहेत ते आदित्य ठाकरे यांनी दैनिक पुढारी न्यूजच्या कॉन्क्लेव्हमध्ये दिलेले होते आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वी. आणि त्यानंतर लगेचच
आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे कुटुंबीय हे राज ठाकरे यांच्या या शिवतीर्थ शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यापूर्वी शिवाजी पार्कला लागून हे निवासस्थान आहे, त्यामुळे शिवाजी पार्कवरच्या इतर दसरा मेळावा असेल किंवा इतर कार्यक्रमांना अनेक वेळेला उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आलेले होते. मात्र थेट ते शिवतीर्थावर यापूर्वी कधी आलेले नव्हते. पहिल्यांदाच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे कुटुंबियांची भेट होईल. शालिनी ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, यांची देखील ही भेट असणार आहे. आणि त्याचबरोबर जसं वरळी मध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र आलेले होते, तशा पद्धतीनं आज शिवतीर्थावर देखील हे दोन्ही युवा नेते देखील एकत्र असणार आहेत. यापूर्वी जाहीर सभा असतील, इतर कार्यक्रम असतील, त्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका देखील केलेली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील मतभेद दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही भावांमध्ये यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. मात्र मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊ आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ असं खरं तर दोन्ही बंधूंनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानुसार आता ही पुढची वाटचाल असणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशोत्सव साजरा करतोय आणि त्यामुळे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील युबीटी पक्षाचे, त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल की आजच्या दिवशी म्हणजे गणेशोत्सव सुरुवात होतोय आणि त्याच्याच पहिल्या दिवशी दोन्ही बंधू हे एकत्र भेटतायत, तेही शिवतीर्थावर भेटतायत. त्यामुळं नक्कीच हा एक कौटुंबिक स्नेह मेळा म्हणावा लागेल आणि यापुढे अधिकृत घोषणा काही केली जाते का हे देखील बघावं लागेल. कारण पुढारी न्यूजच्या महादुर्गा या कार्यक्रमामध्ये मनसेचे संदीप देशपांडे यांनी अधिकृत घोषणा ही राज ठाकरेच करतील असं देखील म्हटलेलं होतं. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की दोन्ही नेत्यांकडून अधिकृत याबाबत युतीची काही घोषणा केली जाते का, कारण ठाकरे ब्रँडची चर्चा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पाहायला मिळते. आणि महत्वाचं हेच आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, मग महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडणार का, ही सगळी राजकीय गणितं बांधली जात असतानाच आज जो एक मोठा उत्सव महाराष्ट्रातला समजला जातो, ज्याला लोकमान्य टिळकांनी हा खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, त्याच गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी एका भावाच्या घरातल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी दुसरा भाऊ कुटुंबियांसह दाखल झालेला आहे. त्यामुळे नक्कीच मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी एक आनंदाची गोड अशी बातमी म्हणावी लागेल. बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का हे बघावं लागेल, कारण कुटुंबियांसोबत त्यांची ही खरं तर भेट असणार आहे. आणि वरळी मध्ये ज्या वेळा कार्यक्रम झालेला होता, दोन्ही बंधू एकत्र आलेले होते, त्यानंतरच दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं आणि त्यानुसार आज देखील उत्साहाचं वातावरण आहे. सध्या शिवतीर्थावरची ही दृश्य पोलीस बंदोबस्त बऱ्यापैकी आहे. शिवसैनिक किंवा मनसैनिक मात्र सध्या दिसत नाहीत, कारण प्रत्येकाच्या घरात आज गणेशोत्सवाची लगबग आहे. पण ठाकरे कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची लगबग मात्र ही वेगळ्याच प्रकारची आहे असं म्हणता येईल, कारण हे सगळे तिघजण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातले 3 सदस्य हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. अनेक मतभेद यापूर्वी पाहिलेले आहेत. म्हणजे बाळासाहेब असताना देखील राज ठाकरे हे बाहेर पडलेले होते त्यावेळेला आणि त्यांनी दुसरा पक्ष शिवसेनेमधून बाहेर पडून हा स्थापन केलेला होता. मग त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका वेगळी होती. यापूर्वी उद्धव ठाकरेंची देखील बदलत गेली राजकीय भूमिका. प्रामुख्याने 2019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झालेले होते आणि मुख्यमंत्री असताना देखील हो, तुम्ही असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. प्रेक्षकांना सध्या आपण ही 3 दृश्य दाखवतोय स्क्रीन थ्रू. 5 जुलैला मराठी मेळावा झाला, ज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर इकडे मातोश्रीवर 27 जुलैला पुन्हा एकदा या दोन्ही बंधूंची भेट झाली. त्यानंतर शिवतीर्थावर 27 ऑगस्ट म्हणजेच आज गणपतीचं निमित्त आणि आज गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं. 3 दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय. 27 जुलैची दृश्य जर पाहिली तर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मातोश्रीवर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेले होते. आणि त्यानंतर आज 27 ऑगस्टला सहकुटुंब उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आपण पाहिलं जसं संदीपने आपल्याला सांगितलं, 5 जुलैचा जो मेळावा झाला त्यानंतर या दोन्ही बंधूंच्या निमित्त कोणतंही असू दे, दोन्ही बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढतानाच पाहायला मिळालेला आहे. मात्र ही भेट जी आहे, या भेटीगाठी ज्या आहेत त्या जरी कौटुंबिक असल्या तरीसुद्धा सत्ताधारी राजकारणासाठीच आणि राजकीय कारणांसाठीच ही भेट होत असल्याचं टीकास्त्र सतत डागत आलेले आहेत, अजूनही डागतायत. मात्र त्यानंतर सुद्धा आता जेव्हा ही भेट 27 ऑगस्टच्या दिवशी आजच्या दिवशी शिवतीर्थावर होतीये, त्याच्यानंतर
जेव्हा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भेट झाल्यानंतर बाहेर येतील आणि जेव्हा ते प्रतिक्रिया देतील तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण की आजची भेट बरीच महत्त्वाची मानली जाते. सगळ्या दोन्ही जे पक्ष आहेत, मनसैनिक असू देत किंवा शिवसैनिक असू देत, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते समर्थक असू देत किंवा मनसेचे कार्यकर्ते समर्थक असू देत, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. अजूनही त्यांना अपेक्षा आहे की अधिकृत कधीतरी युतीची घोषणा होईल आणि आम्ही एकत्र येऊ. मात्र काही ना काही कारणास्तव युती होता राहतीये. आज तरी त्या युतीसंदर्भात काही भाष्य होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं हायलाईट मोमेंट म्हणजे चंदूमामा वैद्य जे आहेत, जे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यासाठी ज्यांनी मध्यस्थी केली होती, ते सुद्धा आज शिवतीर्थावर दाखल आहेत. शिवतीर्थावर उपस्थित आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. संपूर्ण ठाकरे परिवार आज शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3% जरी युती संदर्भात चर्चा होते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आपण पाहतोय जवळजवळ 20 ते 22 वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळेच ही भेट अतिशय लक्षवेधी ठरतेय. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा, त्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा दिसल्या, आदित्य ठाकरे सुद्धा दिसले. सहकुटुंब उद्धव ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याची ही दृश्य आणि ताजे अपडेट आपल्याला श्रेयस आणि संदीप त्या ठिकाणाहून देत आहेत. सध्याची ही दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरून. प्रत्येक ताजी अपडेट पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपण आज पाहतोय राज्यभरात देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. जसं संदीप यांनी आपल्याला सांगितलं की शिवसैनिक किंवा मनसैनिक सध्या नाही आहेत, कारण की प्रत्येकाच्या घरात गणपतीचा उत्सव आहे, गणेशोत्सव साजरा केला जातोय, बाप्पाचं आगमन झालेलं आहे. संदीप, काही तांत्रिक कारण आहे असं वाटतंय. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आणि ही ताजी दृश्य उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जेव्हा मगाशी काही वेळापूर्वी आला आणि त्यानंतर गाडीमधून उतरून जेव्हा शिवतीर्थावर त्यांचं आगमन होत होतं, जेव्हा एंट्री करत होते आतमध्ये, तेव्हाची ही दृश्य आहेत. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. अगदी सहकुटुंब उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थ या निवासस्थानी आगमन झालेलं आहे आणि तेव्हाची आपण हे दृश्य पाहतो जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आला आणि नंतर शिवतीर्थ या निवासस्थानामध्ये त्यांनी प्रवेश केला. यानंतर बाप्पाचं दर्शन घेतील, बरीच चर्चा सुद्धा होईल. मात्र ही सगळी भेट झाल्यानंतर हायलाईट जे काय असेल, विशेष काय असेल, तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे माध्यमांशी येऊन काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कोणतीही चर्चा बरीच महत्त्वाची मानली जाते, कारण की याला कारणं सुद्धा बरीच आहेत. आगामी निवडणुका झाल्या किंवा दोन्ही बंधूंचं एकत्र येणं झालं, हे सगळं एकूणच पाहता युती अधिकृतरित्या कधी होणार हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. कारण की आपण पाहतोय बऱ्याच वेळा या दोन्ही बंधूंची भेट झाली, कोणतं ना कोणतं निमित्त आपण पाहिलं, मात्र तरीसुद्धा अधिकृत घोषणा किंवा अधिकृत युतीसंदर्भात चर्चा झाली नाही. आपण अनेक मनसैनिकांची किंवा शिवसैनिकांचे मतप्रवाह वेगवेगळे असलेले सुद्धा पाहिले. काहींचं म्हणणं त्यातलं असं सुद्धा आहे की जे काही आमचे पक्षप्रमुख बोलतील त्यांना आमचा पाठिंबा असेल.